यांना पेमेंट मोकार झालंय, सासरवाड्यात तगड्या मिळाल्यात, मिवणीच्या ऍडमिशनची याला काळजी, थोरली मिवणी बाळातपणा राहील त्याची याला चिंता, लहान मिवणी परीक्षेला गेली 12वीच्या, मग येते का नाही तिला सापडून आणा याला आठवडा गेला, मग ती का निकालच घेऊन येते काय. यांना इकडे पाहिलं वेळ कुठे, यांना वेळ कुठे. यांच्या घरात पुरी अशा जन्माला आल्यात का त्यांना नवरा देखणा पाहिजे, गोरा पाहिजे, चांगला पाहिजे, त्याला भाऊ नसला पाहिजे, त्यानं पगार माझ्या ताब्यात दिला पाहिजे, आणि मी खर्चले किती हे विचारलं नाही पाहिजे. असा पोरगा तर पुरीला पाहिजे, त्यानं त्याचे आईबाप हाणले पाहिजे आणि माझं गाचपान सांभाळलं पाहिजे. किती वाईट परिस्थिती झाली महाराज. लोक फक्त कडक कपडे घालतात, नाही तर म्हाताऱ्या माणसांच्या बाबतीत घरातली परिस्थिती एकदम भयानक आहे. तुमचं काय मत आहे? हे फक्त तुम्हाला बंगले थोडे मोठे दिसतात, व कडक कपडे घालतात लोक, आणि पाहुणे आल्यावर थोडेसे भारी भारी बोलतात, म्हणजे आपल्याला वाटतं ही माणसं सज्जन आहे. लय नालायक. अहो महाराज, यांच्या घरी जर पाहुणीला पुरीला पाहिला, पाहुणे आले ना महाराज, बोलू नये मला दम निघत नाही. मी घरून निघतानाच ठरवतो आज वाईट बोलत नाही, पण मला कळ नाही निघत महाराज. महाराज काही माणसं अक्षरशः म्हाताऱ्यांना कोंडून घेतात. पाहुणे येणार ना पुरीला, रांगोळी बिंगोळी काढायची, स्वयंपाक चांगला भारी करायचा, पाहुण्यांना गाद्या बिद्या, आणि म्हातारा कोंडून घ्यायचा, आणि काय म्हणायचं माहिती का, पाहुणे जाईपर्यंत उघडू नका रे. हा काही बोलल तो येणार का तो, कारण येणारे पाहुणे सगळे बिनबापाचे ना, त्यांना बाप कुठे ते वड्याला सापडेल अवलादी. हा उलट माणसानं म्हाताऱ्याला जरा बरे कपडे घालून पाहुण्यात बसवलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? जाऊ द्या बस, तो याला असू द्या, आणि पाहुण्याला माहिती आहे ना वयस्कर माणसं वया परत्वे बुद्धीत बदलून व त्यांची भाषा सरकू शकते, हे येणाऱ्या माणसांना सुद्धा माहिती. मग बाप लपून ठेवायचा. अरे उलटा म्हातारा पुढे आला म्हणजे खरं सांगा, खरं लग्न म्हाताराच जमेल. वा वा वा, ते साधं दिसतंय पण साधं ना कसं. कुठले पाहुणे, पोराची आई कुठली आहे, त्याला मामा किती आहे, पोर काय करतय, पेत बित आहे का सरळ. वा अरे अरे त्याची बहीण कुठं देईल, किती महापात माहिती. महाराज तो वाईट नाही बोलणार, पण फायद्याची माहिती काढल्याशिवाय राहणार. आणि त्यानं जी माहिती काढली त्यांची टाप नाही बंद नाही म्हणायची. अरे अरे ते पुरीची भावजाई त्यांच्या जातीचीच आहे का, किती साधा झटका आहे. पण म्हातार आहे ते जुनं ते. और जसा आई बापा रडतात घरांमध्ये, काय नाही महाराज, फक्त झाकली लोक इस्ताऱ्या मारून हिंडतात. शाळेतून पोरग पळत आला, आई घरात बसली होती, आईने तू डोक्यावरचा पदर चुलीला लावला, कांदे लाव. हे बऱ्या तू माया बोटाक पाहता ना इकडे, बोट दुखायला लागलं, तू पाय ना इको दे जायचा. आईनं महाराज डोक्यावरचा पदर कांदे लावून भिजून आला म्हणून असा चुलीवर धरला. काय वाईट परिस्थिती सांगतो तुम्हाला एका मिनिटात. आईनं पदर असा चुलीवर धरला महाराज, आणि का धरला माहिती का, शेक व्हायचा का. अरे मी लुगडं बदलवलं तर मला दुसरं लुगडं नाही. आणि आईनं डब्यात हात घातला, डब्यात चहा प्यावा म्हणजे थंडी उडेल, स्वयंपाक करू. तेवढ्यात पोरग पळत आलं, आईला म्हणलं मी पास झालो का, पास झालो आहे मी. महाराज डब्यात हात घातला, मुठभर साखर काढली, आणि आईनं पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला, डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती बोला. कुत्र्याला बिस्किट घालून आई बापा कळा त्या काय, कुत्र्याला बिस्किट. सुना जरा नीट आहे का कीर्तनाला आलेल्या सुना, हा जरा भान ठेवा भान. तू काय 7-8 ताटल्या 2-4 थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरणारी घेऊन आली काय. 4-4 गुरुवार करतीन, सासरा उपाशी मारी ती, आणि इकडे बचत गटात भाषणं जोडी ती, म्हणजे लय शहाणी झाली तू. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, त्याच्या बगलात कुशिड्या झाल्यात, आणि इकडे उद्यापनाला भजी काढी ती. जरा सावध व्हा. सासू सासऱ्याची इस्टेट आणि एक ध्यानात ठेवा सुना, तुम्ही त्यांचा किती छळ केला, एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका. हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे, थोडा काळ येतोय बी. तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार, ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तवर मग तो आमच्या ताब्यात येणार. चालला त्याच्या पोऱ्यानं त्याला रेटावला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच, झालाच बाबा झालाच टाळ करी. मग हा सगळा माल कोणा येतो. हा लई दिवस नाही चालत.
ऐ पोरगाची पोरग नुसतं आईला पण नाही, मी पास नाही झालो आई, नोकरीला लागलो मी, नोकरीला. काय वाटलं असेल होते आईला. काय केलं माहिती ते आईनं, शर्टच काढला पोराचा, शर्ट. गरीब आई. आणि एक ध्यानात ठेवा, गरिबीला कधी लाजू नये, कधीच लाजू नये. जे आहे ते प्रारब्धात आहे. हा माझ्या अंगात शर्ट आहे, फाटला तरी माझा, काय लाजायचं काम आहे त्याला. आणि माणसं गरिबी झाकण्यासाठी कर्ज करतात. गरिबी ती गरिबी. जुना म्हातारा पूर्वी बँकेत पैसे काढायला जायचं तरी धोत्राला गाठणी देऊन जात होता, घाबरत नव्हती माणसं. ती नीतीची श्रीमंती होती. ते म्हणजे बा माझी परिस्थिती अशी आहे बा, तुम्हाला काय म्हणायचं ते. ही लाजत नव्हती. पूर्वी लोक हुशार होती. आता लोक इतके हुशार आहे, शेतकरी वर्ग सुद्धा पोराला जर पाहुणे यायचे असले पाहायला तर धान्याची थप्पी लावितात. पण सरळ हुशार लोक झालेत आता, सगळे धान्य नाही लावती, आतमध्ये भुसाचे पोते आणि शेवटची थप्पी फक्त बाजरीची. पाहुण्यानं पाहिलं टाचून पाहिलं बाजरी. हा म्हणला मागची आहे, गेल्या वर्षीची, एवढी देऊन टाका पोर. मग एक महिन्यानं हाच पाहुण्याला फोन करतो, एखादं पोत द्या पाहतो बाजरीची. मग जुने लोक असेच करायचे महाराज. आपली लोक काय करायची माहिती का, आपली पोराचं लगीन जमत नसलं का गावात, पोर मुंबईला पाठवायची. मुंबईला गेलं ते कोणचे तरी कपडे घालून 2-4 दिवस गावात यायचं. आणि मग लोक म्हणे चिटकलं बरं का, चिटकलं असं शब्द ऐकले होते. पुरीच्या बापाचं मन बिचारायचं, पाकुळायचं. मग तो म्हणायचा देऊन टाका पूर्वी. टोले जंग लगीन व्हायचं. 2-4 महिन्यानं आला भांड्याचा टेम्पो घरात. का हो, कंपनी बंद झाली. आता ह्या 2-4 वर्षापासून तिला पुढं बंद झालंय. आता जर खडकीचे किंवा पिंपळगावच्या किंवा अवसरीच्या माणसाला म्हणलं ना पोरगा मुंबईला आहे, आता खडकीचा माणूस काय म्हणतो माहिती, जाऊनच येऊ. त्याला माहिती आहे आता रस्ते झालेत, साधनं झाले. सकाळी मंचरमधून गेलेला माणूस दुपारी सुद्धा मुंबईवरून जेवायला घरी येतो. त्यामुळं आता ह्या लाबाड्या झालं आलं कोण्या असं आहे बा. अय ती आईनं शर्ट काढला, दगडावर धुवायला काढला तर डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला, इतकी रडली आई. आणि कानार शपुड केला आईनं महाराज कान. आणि कानातलं मोडलं तर सोनाराची काच ओली झाली, इतकी रडली आई. हो काय आई असेल महाराज. का रडली माहिती का, अरे अजून एक शर्ट असता तर त्याला बदलवायला झाला असता. पण आई लवकर उठली, पोराला म्हणली बनेन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे. गोदडीने काय भोळेपणात प्रेम राहत महाराज. गोदडीने पोरगं म्हणलं गोदडी, थंडी वाजल रे तुला. काय महाराज, मुलगा किती वयाचा झाला याचा विचार कधी केला आहे ना. तुला थंडी वाजेल रे, मग असं कर. आईनंच गुणीत गोदडी घालायची. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. गुणीत गोदडी घालून बाबळी खाली उभी. एसटी आली, एसटीतून 5-6 माणसं उतरली. आमची आईची एसटी चढली. पोराच्या मांडीवर गोदडी दिली आणि दरवाजाजवळ उभी राहिली. कंडक्टरनं बेल मारली, एसटी चालू झाली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि बाहेर नुसता हात काढला मारा तर शेतातला बांध फुटावा तसा आईच्या डोळ्यातला बांध फुटला. एसटी निघून गेली. आई रडत होती. 8 दिवसाला पोस्टमन आला आणि आईला म्हणलं पत्र आहे माझ्या भाऊचं आहे, मला वाचून दाखव. पण अगोदर चहा पे. पोस्टमन चहा प्याला. आईनं हातात बशी घेतली. पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पत्र कसं होतं. तिरतुरबाईच्या शिवेशी चिरंजीवचा दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झालाय, खोली मिळाली गाई, कामाला जायला लागलो आई, सारखी तुझी आठवण येते आई, तब्येतीची काळजी घे गाई, बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ, सगळेच राहिले गाई तुला, सगळेच राहिलं आई, सांगायचं राहिलं का आई तुला, सांगायचं राहिलं आई. मी रस्त्याने येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई, आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई, तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग, पण तो माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का आई, तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्या. आणि पोस्टमने पुढे पत्र वाचावं, पगार झाल्यावर येईल, येताना तुला चांगली वस्तू घेऊन येईल, तुझाच खाली सही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, शाईची अक्षरं विरघळून जावीत, आणि पोस्टमन आईला म्हणावं सुखी आहे ना मुलगा, मग का रडता, खळकन हसावं.
पदर डोळ्याला लावावा आणि काय म्हणावं माहिती आहे का, अरे सुखी आहे म्हणून रडत नाही रे, नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो रे, याला आई म्हणतात. घरात माणसं राहणार नाहीत हे घडणार आहे. 50% कीर्तनातल्या महिलांना नातवाला हात लावायचा अधिकार नाही आज. आपल्या खेड्यात हो, म्हातारी काल्याच्या कीर्तनाला गेली, बुंदी घेऊन आली तर सुनानं कुत्र्याला घातली पण नातवाला खाऊन नाही दिली. माणसं फक्त दिसतात तसे. आई वाईट परिस्थिती झाली महाराज घरांमध्ये माणसं. आणि आता ते बोलू नये आपण, वादाचे मुद्दे होत्या, पण तुम्ही पोरं न होऊ दिल्याची फळं आहे ना अजून 5-10 वर्षानं भोगाल. आता हे तुम्हाला वाटतं बा एकच बास, एक बास मुळे झालंय काय माहिती का महाराज. माणसं कुठे आहेत, माणसं कुठे, माणसं कुठे. आपल्याला एक पोर आहे, तो मिळाला त्याला एकच होणार आहे. जागेवर आकारली ना मंडळी. लोकसंख्या ओपनची कधी वाढू शकत नाही, वाढल कधीच नाही वाढणार. मग हीच मंडळी एक दिवस चालणं राहणार. आपल्याला दुसरं काय बरं, पोरं नाहीत, पोरं नाहीत. आता राहिलेले पोरांची लग्न होणार नाही. जी लग्नात राहिली त्यांचा नाही विषय. आता ते असेच सीझनला बाहेर काढायची फक्त. गणपती बुडवाया, नवरदेव मिरवायला, बजाव बाई वाड्यावर या, त्यांचा काय उपयोग. बाईला वाड्यावर बोलितो ना, हा वाड्याच्या घरात राहतो, काय करणार. सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, सोनूचा आहे तुझ्यावर पण तुझ्या बापाचा नाही तुझ्यावर. 5 वर्षानं घरात माणसं राहणार नाही. विनोद या 16 वर्षाचा पोरा खून करतो, 17चा पोरा बलात्कार करतो, 18चा पोरगा दरोडा टाकीतो, माणसं संपली, माणसं संपली. घरात माणसं राहणार नाही. अजून 2 वर्षानं 2-3 वर्षात दुसरी गोष्ट घडणार आहे. ही 10वी श्राद्ध बंद होणार. आता 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. पॅकेज कावळाही तूच आण, भातही तूच शिजवून, चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याचा कर, टाक उरकून. माणसं राहणार नाही घरात. 10वे बिवे बंद होणार. आताच सगळं पॅकेजवर काम चालू आहे. 10वे होणार नाही. 2 गोष्ट 10वे होणार नाही. तिसरी गोष्ट, आता ही लग्न न झालेली जी पोरं आहेत तुम्हाला त्यांना नवरदेव नाही होणार. कशा बायका मिळतील तुम्हाला. आता लोक म्हणते बा मुलीचा बापलाही चौकशी करतो, त्यांना 20 वर्ष सांभाळलेला रक्ताचा गोळा द्यायचा आहे, त्यानं चौकशी का करू नये. लोकांची सध्या एक ओरड आहे, एवढी बारीक काल बा पोरगी द्यायची त्याला. तो 16चा पोऱ्या क्वार्टर पितो, कोण बायको देईल तुला. आणि काय म्हणून तुम्हाला बायका द्यायच्या, काय लायकी आहे तुमची पोट भरायची. 22-22 वर्षाची टोनके खूप बापाच्या घरात 2 टाईम खाता, तुमची रुपड्या कमवायची तरी दानत आहे का. इथं तहसीलदार मुलगी आहे, कलेक्टर मुलगी आहे, आमदार मुलगी आहे, खासदार मुलगी आहे, न्यायालय न्यायाधीश सुद्धा. मग आता मुलगी तहसीलदार आहे म्हणजे तिच्या ताब्यात तालुका आहे, लाल दिवा आहे, तिला सिक्युरिटी आहे, 1.5 लाख पेमेंट आहे. ती काय 12वी पास होत तहसीलदार झाली काय. हा, तिला 1.5 लाख पेमेंट आहे, 90% मार्क आहे तिला. मग तिला 95% पोऱ्या नको का. इथं कोणाला 95 आहे. मोठवर कर, एका मिनिटात बायको देतो मी तुला. मला हलवून सुद्धा देऊ नको, लगेच बायको घे बरं. मग आता तू 48ची अगरबत्ती कुठं लावतो बावळाटा. 48 टाके मार्क पडले नुसते बँडवाले थकीतो, तुला कोण बायको देत. आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय आहे, फक्त मामाची आणि मामीची पूजा करणे, दुसरे कोणच्या नाही लागायचं नाही. आता मामाच पांडुरंग, मामीच रुक्मिणी, कायच बायको आली आता. मामाला असली तर ठीक, नाही तर मिळालं यायची. काहींच्या मामाच्याही लग्न होईल नाही, तो काही एक तमाशा आहे का. मामाच मोकळा हिंडतोय का असं का आलं. माणसं नुसते घराने लग्न बायका करता बायको मिळणार नाही. 3रं वाक्य घडणार आहे. 4थं वाक्य काय घडणार आहे ऐका. सगळी जनता परत शेतीवर येणार आहे. तुमचं काय मत आहे. कंपन्यांचं जवळजवळ ती आले पिठलेवा, आता ते रसावतून द्यायला लागले. आता पिठलेवाले सकाळी वल्लन संध्याकाळी कोरडं. सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर दबाव आहे. आता ते उगाच पोटासाठी करतात, नाही तर कवा साहेबाचा फोन येईन. आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला, तो अंडरपॅन्ट गावात गेला. यांच्यावर दबाव आहे. म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला. आता सगळी लोक परत कुठे येणार आहे, शेतीवर. आणि पाया पडून सांगा 2-3 वर्ष थांबा, शेतीला सोनेरी दिवस येणार आहे. आणि आजही शेतीवर सोनेरी दिवस.
आता फक्त शेती का परवडत नाही याचे 2 ते 6 कारणं सांगतो तुम्हाला. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. जर कीर्तनात बसलेला म्हणला ना कोणी शेती परवडत नाही, या कानपट्टीत ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. जो फक्त घरात व्यसन नकोय आणि कामाचं एक मत पाहिजे, शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही. तुमची ॲव्हरेज काढायची दानत आहे का? एकरमध्ये 1500 जाळ्या काढा तुम्ही, 100 रुपयाने टमाटे